मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. प्रगटीकरणाचं गहन शिक्षण तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी परमेश्वराची स्तुती आणि प्रशंसा करतो. 7 मंडळापैकी पहिली मंडळी आपण बघत आहे आणि ती आहे इपिस्करास मंडळी. आणि इपिस्कराच्या मंडळीला जे पत्र लिहिण्यात आलं त्यामध्ये 9 गोष्टी आपल्याला अतिशय चांगल्या पाहायला मिळतात आणि 9 गोष्टी त्यांच्यामध्ये खूप चांगल्या आहेत. परंतु पहिली प्रीती सोडली याविषयी देवाने त्यांना त्या ठिकाणी दोष देताना आपल्याला दिसत आहे. तर पहिली प्रीती त्यांनी सोडावं अशी देवाची इच्छा नव्हती, परंतु त्यांनी पहिली प्रीती सोडली म्हणून देवाला त्यांच्यावरती दोष देण्याचा एक अधिकार आलेला आहे. परंतु त्या दोषातून मुक्त होण्यासाठी काल आपण पाहिलं की तू कुठून पापात पडला याची तू काय कर, आठवण कर, पश्चाताप कर आणि परत पहिली प्रीती कर. नाहीतर तू जागृत झाला नाही तर मी येईल आणि तुझी समय तुझ्यापासून काढून घेण्यात येईल. मग आपण कुठून पापात पडलो याची आठवण आपल्याला आहे का? की पापातच आपण आहो? कारण मनुष्य पैसा विसरत नाही, लेकरं विसरत नाही, घरदार विसरत नाही, आईवडील विसरत नाही. परंतु आपण कुठून पापात पडलो किंवा पापात पडण्याचं काय कारण होतं हे मात्र आपण विसरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रगटी 2 आणि वचन 5 आम्हाला मिळालं की तू कुठून पापात पडला याची आठवण कर, पश्चाताप कर आणि परत एकदा पहिलं कृत्य कर, नाहीतर मी तुझी समय म्हणजे तुझा आत्मा काढून टाकेल. तर आपण कुठून पापात पडलो याची आठवण करणं, पश्चाताप करणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि जो व्यक्ती आपण कुठून पापात पडलो त्याची आठवण करतो आणि पश्चाताप करतो, तर प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 2 आणि वचन 7 आम्हाला सांगते, आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खाण्यास त्यांना देईल. कोणाला? जो विजय मिळवतो. आता विजय कोणत्या गोष्टीचा मिळवायचा आहे? तर आपण पापात कुठून पडलो. आता पापात कुठून पडलो तर पहिली प्रीती विसरली. तर पहिली प्रीती का विसरली? तर मग या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की मनुष्य पहिली प्रीती का विसरली आणि पहिली प्रीती विसरण्याच्या पाठीमागचा पहिला उद्देश काय होता हे तुम्हाला मी 2 दिवसात शिकवलं. दुसरा उद्देश काय होता ते पण तुम्हाला शिकवलं. आणि तिसरा उद्देश म्हणजे पहिली प्रीती जो मनुष्य विसरला याचा मतलब देवावरचं प्रेम मनुष्य कोणावर तरी करत आहे. आणि देवाने मार्क अध्याय 12 आणि वचन 30 मध्ये काय आज्ञा दिली की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने काय कर, प्रीती कर. देवाची आज्ञा प्रत्येक मानवाला आहे की त्याचं जे पहिलं प्रेम आहे हे देव आहे, देवावरती आहे. आणि जो व्यक्ती देवावरती प्रेम करतो, आत्मा मंडळांना काय म्हणतो, ज्यांना कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचं फळ मी त्यांना खायला देतो.
म्हणजे पहिले आपल्याला आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण ज्ञानाने प्रीती जर केली तर आपण विजय मिळवतो. जर जगाने आपल्यावर विजय मिळवला, जगातल्या गोष्टीनं जर आपल्यावर विजय मिळवला, तर मात्र आपण स्वर्गाच्या राज्यात प्रगटी 4:1 प्रमाणे उचलल्या जाणार नाही आणि देवाच्या घरात आपण राहू शकत नाही. मग जो व्यक्ती विजय मिळवतो त्याला जीवनाच्या झाडाचे फळ खायला मिळतात. ते किती जातीचे फळ आहेत? किती जातीचे आहेत? 12 जातीचे. 12 जातीचे फळ खायला आहे. त्यासाठी प्रगटी 22 आणि वचन 1 आणि 2 बघा. प्रगटी 22 वचन 1 आणि 2. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातीचे फळे देणारे जीवनाचे झाड होते. नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातीचे फळे देणारे जीवनाचे झाड होते आणि ते दर महिन्याला आपली फळे देतात आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांना आरोग्य देण्यासाठी पण उपयोगी पडतात. म्हणजे जीवनाचं पण फळ आहे आणि आरोग्याचे पानं पण आहे. म्हणजे स्वर्गात मनुष्याला भूक लागणार नाही, कारण त्याला जीवनाचं फळ खायला मिळेल. आणि स्वर्गात मनुष्य कुठल्याही प्रकारच्या बिमारीने पीडित होणार नाही, कारण त्या झाडाचे पानं त्यांच्यासाठी आरोग्याचे होईल. मग विजय मिळवून तू कुठून पापात पडला याची विजय मिळव. आणि जो त्याच्यावर विजय मिळवतो त्यांना 12 जातीचे फळं खाण्याची संधी परमेश्वर त्यांना देत असतो आणि ते पण जीवनाचे फळं आहेत. आज आपल्याकडे फळं आहेत का? आहेत. आणि किती जातीचे फळं आहेत? अनेक जातीचे फळं आहेत, नाही का? आणि हंगामी फळं आपण खातो. तर 12 जातीचे फळं कोणी सांगू शकतील का मला? नंबर 1 आंबा, नंबर 2 पेरू, नंबर 3 चिक्कू, 4 संत्रे, 5 केळी, 6 सफरचंद, 7 पपई, 8 चिंच, 9 द्राक्षे, पपई झालं, 10 सीताफळ, 11 रामफळ आणि 12 अननस. म्हणजे अशा प्रकारे 10 ते 12 प्रकारचे फळं आपल्याला पाहायला मिळतात आणि हे हंगामी फळ देतात. परंतु जो व्यक्ती आपली पहिली प्रीती विसरत नाही आणि कुठून पापात पडला याच्यावर विजय मिळवतो, त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये 12 जातीचे फळं खाण्याची परमेश्वर त्याला संधी देत आहे. 12 जातीचे फळं खाण्याची. आणि म्हणून आत्मा मंडळास काय म्हणतो? ज्याला कान आहे तो ऐकू. प्रगटी 2:7. जो विजय मिळवतो. आणि म्हणून जर पापाने आपल्यावर विजय मिळवला असेल तर आपल्याला पापावर विजय मिळवायचा आहे. जगाने आपल्यावर विजय मिळवला असेल तर आता आपल्याला जगावर विजय मिळवायचा आहे. तू कुठून पापात पडला याची आठवण कर. पाप म्हणजे काय? तर आपण तर पाहिलं त्या दिवशी की तू पहिली प्रीती सोडली, हे सर्वात मोठं पाप. मग पहिली प्रीती कुठून सुटली? कुटुंबावरून. म्हणजे जसं जो आपल्या मुलावर मुलीवर प्रेम करतो देवापेक्षा, तिथून ती पहिली प्रीती सुटली. हा, म्हणजे परिवार येण्या अगोदर आपला देवावर काय होतं? प्रेम होतं.
परिवार आपल्याकडे येण्या अगोदर आपण देवावरती खूप प्रेम करत होतो. आणि मग मत्ते 10:37 आणि 38 सांगते की माझ्यापेक्षा जो आपल्या बापावर किंवा आपल्या आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. हा पहिला शब्द आहे. आणि जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तोही मला योग्य नाही. मग आज मनुष्य कुठून पापात पडला? तर आपल्या परिवारापासून. आणि मग जिथून तो आपल्या परिवारापासून पापात पडला त्याला जीवनाचं फळ खायला मिळणार नाही. कारण त्याचं सगळ्यात आवडतं प्रेम म्हणजे काय? कोणी आपल्या मुलांवर प्रेम करत आहे, तर कोणी आपल्या मुलीवर प्रेम करत आहे, तर कोणी आपल्या बापावर प्रेम करत आहे, तर कोणी आपल्या आईवर प्रेम करत आहे. आणि या प्रेमाची जी संख्या आहे ते वाढत आहे. अधिक आणि अधिक अधिक आणि अधिक वाढत आहे. कितीतरी लोक लेकरं चर्च मध्ये शांत बसत नाही म्हणून चर्च मध्ये जाणं त्यांनी बंद केलं. कित्येक लोक लेकरं शांत बसत नाही म्हणून बायबल अभ्यासाला बसणं बंद केलं. कितीतरी लोक आईवडील आजारी राहतात, त्यांची सेवा करायची आहे म्हणून कितीतरी लोक देवाचं वचन, देवाची आराधना करणं त्यांनी बंद केलं. आणि आईवडिलांची सेवा, लेकरांवरचं प्रेम, मुलांवरचं प्रेम याच्यामध्ये मनुष्य फार पुढं आणि पुढं गेलेला आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून तू कुठून पापात पडला याची आठवण करायला देवाने सांगितलं. पापात तर पडलास, परंतु कुठून पापात पडला याची आठवण कर आणि पश्चाताप कर आणि पहिलं कृत्य कर, म्हणजे तुला जीवनाचं झाडाचं फळ खायला मिळेल. म्हणून पहिली प्रीती मनुष्य का विसरला? कारण त्याने पहिली प्रीती आता आपल्या मुलांवर, आपल्या मुलीवर, आपल्या बापावर आणि आपल्या आईवर ते दिलेला आहे. कालच मी तुम्हाला सांगितलं की एखादी लेकरू जर उपाशी झोपलं तर आई कितीतरी आग्रह करून 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 त्याला 4 घास चारून त्याला झोपवते. पण तेच लेकरू लहानाचं मोठं मोठं होत होत कितीतरी दिवसापासून प्रार्थना करत नाही, वचन वाचत नाही, देवाची आराधना करत नाही, देवाच्या मंदिरात येत नाही, तर त्याच्याबद्दलचा आग्रह, त्याच्याबद्दलची तळमळ आज अनेक लोकांमध्ये नाही. म्हणून जीवनाच्या झाडाचं फळ त्यांना खायला मिळणार नाही. कारण त्यांनी देवापेक्षा आपल्या मुलांवर आणि आपल्या मुलीवर, आपल्या आईबापावर जास्त प्रेम केलेलं आहे आणि ते तिथूनच पापात पडलेले आहेत. आजही काल गेल्या 3 दिवसापासून मी सारख्या या गोष्टी शिकवतो. तरी माझा सोनू, माझा मोनू, माझा नानू करणं बंद केलं का आपण? नाही. त्यांच्यावरचं प्रेम बंद केलं का आपण? नाही. त्यांची काळजी घेणं बंद केलं का आपण? नाही. आपण स्वर्ग सोडायला तयार आहो, देव सोडायला तयार आहो, नरकात जायला तयार आहो, परंतु देवावर प्रेम करण्याऐवजी आपल्या मुलांवर, आपल्या कुटुंबावरचं प्रेम मात्र मनुष्य कधी सोडत नाही. इथून हा व्यक्ती पापात पडला, याला विजय मिळवण्याची गरज आहे, तेव्हाच याला जीवनाच्या झाडाचं फळ खायला मिळेल. दुसरी गोष्ट कोणती होती पापात पडण्याची? जगावरल्या गोष्टीवर प्रेमामुळं मनुष्य पापात पडला. हा, जग आणि जगातल्या गोष्टीवरती, प्रॉपर्टीवरती प्रेम आलं. पहिले गरीब होतो ना, तेव्हा आपल्याला काहीच दिसत नव्हतं. कधी देवाच्या मंदिरात गेलं की सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच बसती देव बाप, अशी भक्ती चालायची, अशी आराधना चालायची आपली, बरोबर आहे. परंतु जसंही, मोबाईल म्यूट करून घ्या प्लीज. परंतु जसंही आपले लेकरं लहानाचे मोठे मोठे होत गेले, लेकरं शिक्षणात वाढत गेले,
मग आता मला एका घराचे 2 घर करायचे आहे, एका हाताचे 2 हात करायचे आहेत. आता माझ्या घरात 1 बेड होता, मला 2 बेड आणायचा आहे. 1 टीव्ही होती, आता मला 2 टीव्ही आणायची. 1 गाडी होती, आता मला 2 गाड्या पाहिजे. 1 फ्रीज होता, आता मला माझ्या 2 फ्रीज पाहिजे. म्हणजे जगातल्या गोष्टीवरती मनुष्य इतकं प्रेम करायला लागला की तो देव आणि देवाची भक्ती आणि देवाची आराधना टोटल 100% तो विसरला. आणि म्हणून 1 योहान अध्याय 2 15 ते 17 मध्ये देवाची काय आज्ञा होती? 15 ते 17 मध्ये देवाची काय आज्ञा होती? की जगावर आणि जगातल्या गोष्टीवर तू प्रीती करू नकोस. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई स्वर्गातील पित्याची प्रीती नाही. हे वचन खोटं आहे का? नाही. हे वचन असत्य आहे का? नाही. जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू का नको? कारण या जगाला देवाने निर्माण केलं. तेव्हाच नोहाच्या काळात देव म्हणाला की मी नसतं निर्माण केलं तर बरं झालं असतं, पण मी यांना नष्ट करतो. तेव्हा देवाने नोहाची निवड केली आणि नोहापासून काही लोक वेगळे केले. आणि आता जे 21 पिढ्या येणार आहे, 7 शिक्क्यांच्या, 7 वाट्यांच्या, 7 करण्यांच्या, या ज्या 7 महाभयंकर पिढ्या येत आहे, या महाभयंकर पिढ्यांच्या द्वारे आता परमेश्वर जो आहे, आता हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे काय करत आहे? न्याय करत आहे. ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे परमेश्वर काय करत आहे? न्याय करत आहे. आणि म्हणून तू कुठून पापात पडला याची आठवण कर. देवाने कुठून पापात पडले याची आठवण करायला सांगितलं. तर मनुष्य जग आणि जगातल्या गोष्टीच्या प्रेमात पडला. झाले का? नाही, आलो. जग आणि जगातल्या गोष्टीच्या प्रेमात पडलेत. बायबल काय सांगते? जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका ही देवाची आज्ञा आहे. कारण जो जगावर प्रीती करेल त्याच्या ठाई स्वर्गातील पित्याची प्रीती नाही. स्वर्गातील पित्यावर त्याचं प्रेम राहत नाही. कारण स्वर्गातील पित्यावर का प्रेम राहत नाही? कारण जगात देहाची वासना आहे, डोळ्याची वासना आहे, संसाराची फुशारकी आहे आणि ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. जग आणि त्याची वासना नष्ट होते. गेले 2 ते 3 दिवसापासून हेच उपदेश मी करत आहे, यासाठी की आपण कुठून पापात पडलो याची आठवण आपल्याला करायची आहे. कुठून पापात पडलो? 9 गोष्टी या मंडळीमध्ये चांगल्या आहेत. ख्रिस्तासाठी दुःख सहन करत आहेत, प्रार्थना करत आहेत, विश्वासात आहेत, वचनात आहेत, परीक्षेमध्ये टिकणारे आहेत, खोट्या संदेश त्यांना नकारणारे आहेत. 9 गोष्टी त्यांच्या जीवनात चांगल्या आहे. परंतु ते कुठून पापात पडले? नंबर 1, परिवारातून पापात पडले, घरच्या कुटुंबातून पापात पडले. त्याची त्यांनी आठवण केली तर त्यांना जीवनाचं फळ मिळेल. आणि दुसरी गोष्ट, जग आणि जगातल्या गोष्टीवर. कारण जग आणि जगातल्या गोष्टीवर त्यांना पापात पाडणारे कोण आहेत? सांगा. जग आणि जगातल्या गोष्टीच्या प्रेमात पाडणारे कोण आहेत? लेकरांचे दोषी कोण आहेत? जग आणि जगातल्या गोष्टीवर त्यांनी अधिक प्रेम करावं याचे दोषी कोण आहेत? आई वडील. बरोबर बोलले. कारण आई वडिलाशिवाय कोणीच नाही आहे. उठ बाळा उठ, कॉलेजला जा. उठ बाळा उठ, कोर्सला जा. उठ बाळा उठ, ड्युटीवर जा.
उठ बाळा उठ, पगार आणायला जा. या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या लेकरांना शिकवल्या. आम्ही शिकलो 7वा 8वा. आमचे लेकर आम्ही भरपूर शिकवले आणि लेकरांच्या मनामध्ये आपण टाकलं, अरे तुला पण घर पाहिजे, तुला पण बायको पाहिजे, तुला पण गाडी पाहिजे, तुला पण वस्तू पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात, त्यांच्या डोक्यात टाकणारे त्यांचे आई वडील खरे दोषी आहेत. आमदार असं वाटतंय, असं तुझ्या हे पुढच्यासारखं द्यायला पाहिजे. मोबाईल म्यूट करा ना प्लीज. याच्यावरून दिसता की तुम्ही प्रार्थनेत आहात की गप्पा करत आहात. मी काय काय सांगत आहे, जीव तोडू तोडू, तिकडे लक्ष द्यायचं की नाही? हा, तिकडे लक्ष द्यायचं की नाही? मी जीव तोडू तोडू काय सांगत आहे, तिकडे लक्ष द्यायचं ना. घरच्यांशी तर कधी बोलता येते आपल्याला. आणि म्हणून जगावर आणि जगातल्या गोष्टीवरती प्रीती करू नका. आणि आम्ही जगात सर्वात जास्त महागाचा मोबाईल आमच्या लेकरांच्या हातात, जगात सर्वात मोठा केक आमच्या लेकरांच्या वाढदिवसाला, जगात सगळ्यात भारी कपडे आमच्या लेकरांच्या अंगात, जगात सर्वात भारी गाडी आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी घेत असतो. साड्या, चोळ्या, सगळ्या गोष्टी आम्ही भारीतल्या भारी घेतो आणि त्यांना सवय लावून दिलेल्या आहेत. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, विसरा नाही तर लक्षात ठेवा, ते तुमचं पाप तुमच्या माती. बायबल सांगते की देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी जर ही जगातून जर आपण आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवली असेल तर त्याचे मेन दोषी आपण आहोत. आणि वचन 17 सांगते की ते सर्वच्या सर्व नष्ट होतात, नाहीसे होतात. परंतु स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारा हा सर्व काळ टिकतो. आणि म्हणून जगावर आणि जगातल्या गोष्टीवरती प्रेम का करतो आम्ही? आम्हाला जगात राहायचं आहे का? आम्ही एक प्रवासी आहोत. आम्ही काही वर्ष, काही महिने, काही दिवस आम्ही या पृथ्वीवरचे आहोत. त्यानंतर आम्हाला जग आणि जगातल्या गोष्टी सोडून जायच्या आहेत. आणि जे देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतात अशा प्रत्येक व्यक्तीला सार्वकालिक जीवन, अनंत काळाचं जीवन आहे. म्हणून आपण कुठून पापात पडलो तर संसाराच्या गोष्टीपासून, परपंचाच्या गोष्टीपासून, लागणाऱ्या वस्तूपासून आपण पापात पडलो. म्हणून जगावरची प्रीती सोडून द्या आणि देवावरचं प्रेम धरा. जगातलं प्रेम व्यर्थ आहे. जगातलं प्रेम मतलबी आहे. ते मतलबासाठीच करतात. जगातले लोक खूप काय सांगतील, माझं तुझ्यावरती इतकं प्रेम आहे, मी तुझ्यासाठी असं करेल, मी तुझ्यासाठी तसं करेल, मी तुझ्यासाठी हे पण करायला तयार आहे. कधी कधी हाताचे नसा पण कापतील, कधी कधी डोकसं पण फोडून दाखवतील, कधी कधी 3-3, 4-4 दिवस उपाशी राहून पण दाखवतील. परंतु प्रियांनो, अनुभवाचे बोल सब मतलबी आहेत. दुसरा हिरो त्यांच्या डोळ्यापुढे दिसू द्या, पहिलं सगळं विसरतात. दुसरी हिरोईन त्यांच्या डोळ्यापुढे दिसू द्या, पहिलं सगळं विसरतात. सगळे सारखे नाहीत, परंतु 90% सब मतलबी लोक आहेत. सब मतलबासाठी जीवन जगणारे आहेत आणि मनुष्याला पागल पागल करून सोडणारे आहेत. म्हणून जगावर आणि जगातल्या गोष्टीवरचं प्रेम कमी करा आणि देवावर प्रेम करा. जगात काय आहे? देहाची वासना जे व्यभिचाराकडे नेते, डोळ्याची वासना जे संपत्ती धनाकडे नेते, आणि संसाराची फुशारकी जे मीपणा आणि गर्विष्ठपणाकडे नेते. या पापापासून कुठून पापात पडलो याची आठवण करा, पश्चाताप करा आणि विजय मिळवा. म्हणजे स्वर्गामध्ये जीवनाचं फळ
देव तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. तिसरं मनुष्य पापात कुठून पडला? स्वतःच्यावर प्रेम करण्यामुळे. स्वतःच्या प्रेमामुळे. मनुष्याला मरण्याची इच्छा आहे का? नाही. त्याला जगण्याची इच्छा खूप आहे. डोळ्याने कमी दिसतो का? मग 17,000ची लेस टाका, पण मला टकटक दिसलं पाहिजे. गुडघे खूप दुखतात का? गुडघ्यांचे ऑपरेशन करून वाट्या बदलावा, पण मला चालता आलं पाहिजे. दात पडले का? सगळे दात बाहेर काढा, नवीन नवीन दात बनवा, पण मला मात्र जगायचं आहे. कारण मनुष्य स्वतःवरती खूप प्रेम करतो, खूपच प्रेम करतो. आणि म्हणून 1 कोरिंथ अध्याय 13, 1-3, मी माणसाच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोलत आहे, पण माझ्या ठाई जर प्रीती नसेल तर मी काय आहे? एक थाळी झणझण वाजणारी झांजरी आहे. मला संदेश देण्याची शक्ती आहे. मला सर्व गुजे व विद्या अवगत आहेत. डोंगर ढळवता येईल इतका माझा दृढ विश्वास आहे. पण माझ्या ठाई जर प्रीती नाही तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले. मी आपले जिवंत शरीर जगासाठी जाळण्यासाठी दिलं. पण माझ्या ठाई जर प्रीती नसेल तर माझा काहीच उपयोग नाही. स्वतःवर प्रीती करणारे लोक माणसाच्या भाषेत बोलतात आणि अन्य भाषेत बोलून देवदूताच्या भाषेत बोलतात, परंतु हृदयात काय नाही आहे? आता याचे 2 अर्थ निघतात बरं का पास्टर साहेब. प्रीती नावाची मुलगी राहते हृदयात, पण देवाची प्रीती नाही राहत. हा, आणि प्रीती नावाच्या मुली भरपूर आहेत बरं का. प्रेम नावाची मुलं तरी कमी आहेत, पण प्रीती नावाची आहेत. पण माझ्या ठाई जर प्रेम नसेल, प्रीती नसेल, तर मी एक झणझण वाजणारी थाळी आहे. मी संपूर्ण संदेश देतो. मला सगळ्या विद्या प्रगटीकरण अवगत आहेत, पण माझ्या ठाई जर प्रीतीच नाही तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. मी माझं संपूर्ण शरीर जाळण्यासाठी दिलं. मी संपूर्ण अन्नदानार्थ केलं. पूर्ण गावाला जेवण दिलं. पण माझ्या ठाई जर प्रीती नाही तर माझ्या जीवनात काही उपयोग नाही. स्वतःवर प्रेम करताना थोडेसे केस जरी पांढरे झाले की लगेचच काळे करत बसतात. मी तरुण दिसलो पाहिजे. थोड्याशा मिशा जरी पांढऱ्या दिसल्या की लगेच त्याला काळं लावतात. मी म्हातारा दिसलो नाही पाहिजे. म्हाताऱ्या बाया पण लग्नाएवाला जाताना असा मेकअप करतात की नवरींकडे कमी पण त्यांच्याकडे जास्त पाहावं लागते. त्यांना वाटते की मी पण काही कमी नाही आहे. एखाद्या बाईला आजी म्हणून दाखवा कशी भांडते. मी का आजीच्या वयाची झाली का? तुला का मी आजी दिसतो का? ताई म्हणावा, अक्का म्हणावा, मावशी म्हणावा. आला का असा अनुभव? आला असेल अनुभव असा. माझ्या ठाई जर प्रीती नसेल तर मी झणझण वाजणारी झांज किंवा मी एक कोरडी थाळी अशी आहे. आणि म्हणून आज कित्येक लोक कुठून पापात पडले याची त्यांना आठवण होत नाही आहे. त्याने कुठून पापात पडले याचे स्मरण त्यांना होत नाही. अरे, इपिस्कराच्या मंडळीमध्ये 9 प्रकारच्या गोष्टी चांगल्या आहेत. एकच गोष्ट त्यांच्या जीवनातली फार मोठी वाईट आहे. आज आपल्यासाठी ते सर्वात वाईट नाही वाटणार, पण परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही बघा, जिवंत देवाच्या दृष्टीने पहा,
की तू पहिली प्रीती का सोडली? पहिलं जसा देवावर प्रेम करत होतास, पहिलं जसं देवाचं वचन ऐकत होतास, पहिलं जसं देवाचं वचन वाचत होतास, पहिले जसं देवाची स्तुती प्रशंसा करत होतास, पहिले जसं दान दशांश देऊन परमेश्वराच्या मंदिरामध्ये येत होतास, ही पहिली प्रीती कुठं आहे? पहिली प्रीती कुठं आहे? आणि तू कुठून पापात पडला याची आठवण कर आणि पश्चाताप करून पहिलं कृत्य कर, नाहीतर मी येऊन तुझ्यातला आत्मा काढून टाकेल आणि हे तुला कळणार सुद्धा नाही. परंतु जो विजय मिळवतो, ज्याला कान आहे तो ऐका. जो विजय मिळवतो त्याला जीवनाच्या 12 जातीचे फळ खाण्याचे आणि पानामुळे आरोग्य प्राप्त करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. म्हणून 12 जातीचे फळ दर महिन्याला आपल्याला खायला मिळणार. स्फटिकासारखी पांढरी शुभ्र नदी, ज्या ठिकाणी राहून आपल्याला जीवन जगण्याची संधी आहे. हो प्रियांनो, खूपच सुंदर संधी आहे. हो प्रियांनो, परंतु तुम्ही जर त्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष करत असाल तर इपिस मंडळीतले लोक जसे स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकणार नाही, तसेच तुम्ही आणि मी परमेश्वराच्या घरात जाऊ शकणार नाही. म्हणून पहिलं प्रेम हे देवावरचं प्रेम आहे. पहिलं प्रेम हे देवावरचं प्रेम आहे. आणि पहिली प्रीती विसरणं हे आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे. म्हणून पहिली प्रीती हे आपल्याला देवावर करायचं आहे. देवावर करायचं आहे. संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण ज्ञानाने आपल्याला आपला देव परमेश्वर याच्यावरती प्रीती करणं, त्याच माणसाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जीवनाच्या झाडाचं फळ खाण्याची संधी आहे आणि तिथून तो कधीच माग हटणार नाही. अशा प्रकारची सुंदरशी ऑफर केवळ देवाचं वचन ऐकणारे, ऑनलाईन मीटिंग मध्ये देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. चला आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया आणि म्हणूया की प्रभू, मी कुठून पापात पडलो याची आठवण मला करून दे. मी कुठून पापात पडलो त्याचं स्मरण तू मला करून दे. कारण जिथून आपण पापात पडलो तिथूनच आपल्याला पश्चाताप करण्याची गरज आहे. तिथूनच आपल्याला आपले पाप देवाच्या पुढे कबूल करून सोडून देण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण कुठून पापात पडलो याची स्मरण करा, आठवण करा, पश्चाताप करा, देवाच्या वचनाकडे वळा. कारण आज आपण पहिली मंडळी शिकलो, उद्यापासून दुसऱ्या मंडळीत दुसरा कुठल्या प्रकारचा दोष आहे ते आपण शिकणार आहोत. परंतु मी कुठून पापात पडलो याची आठवण आज जर आपण केली तरच आपण यशस्वी होऊ शकतो. स्वर्गातील पित्या, मनापासून तुझी स्तुती करतो, मनापासून आम्ही तुझा जय जयकार करतो. प्रभू, ते जीवनाचं फळ आम्हाला खाण्यास मिळावं, त्या 12 जातीचं फळ आम्हास खाण्यास मिळावं म्हणून प्रभू, आमच्यातली पहिली प्रीती देवा प्रवेशच्या नावात जागृत कर. आमची पहिली प्रीती देवा आमच्या जीवनामध्ये तत्पर कर आणि आमचं जीवन आणि भविष्य परमेश्वर बाप्पा तू उज्ज्वल कर. आज तुझं पवित्र वचन ऐकणारे तुझे संपूर्ण प्रिय लेकर आणि लेकरांची लेकर प्रभू, आम्ही तुझ्या हातात समर्पण करतो. देवा दया कर, देवा कृपा कर, देवा अनुग्रह कर आणि तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर.
त्यांचं भविष्य त्यांचं उज्ज्वल कर. त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीशी तू राय. त्यांच्या अवतीभोवती तू राय परमेश्वरा, आणि तुझ्या नावाची महिमा कर. आमचं हे प्रगटीकरणाचा बायबल अभ्यास आणि बायबल अभ्यासात असणारे प्रत्येक लहान मोठ्यांना आम्ही तुझ्या हातात समर्पण करतो. पुष्कळ लोकांपर्यंत हे वचन पोहोचू दे. युट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून हे वचन दे बाप्पा. तू आशीर्वादित कर आणि तुझा गौरव आमच्या जीवनात वारे पूर्ण कर. माझी प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आमेन. आता परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन, आमेन, आमेन. प्रभू तू प्रार्थना राहिली.